तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती बाणू. दर्शनवारी बंद करा आता जरा. अवतार तुमा धराया कारण, उद्धाराया जण जड जीवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जण जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जण जड जीवा. विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीला जगननिहित पाणी मंडला मंडलानां, तरुण तुलसी मालां कंजरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे गेलिया स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभी असती लोका, टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत. ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला, अज्ञान म्हणूया फुल्या बाळा चालवी सकळा नामा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सज्जदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेविलागी सेवक झालो, सेविलागी सेवक झालो, सेवेला
स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर. तुझ्या कृपेने दिन उगवितो करोणी तव भजना वंदितो तुझला गजबदना. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जण जण जीवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात एक अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. तसे महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहेत. ज्यांचा त्यांचा अधिकार ज्यांचं त्यांचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटले की पैठणचे नाथ बाबा आठवतात आणि वैराग्य म्हटले की जगद्गुरु तुकोबार आठवतात. विठाल ज्ञान म्हटले की ज्ञानोबा आहे. किती ज्ञान. सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, मिळवावं लागतं, आत्मसात करून घ्यावं लागतं. परंतु ज्ञानोबा म्हणजे उपजताची ज्ञानी वर महे जाणूनी आले चांगदेव लोटांगणी. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज ज्ञानोबाच्या पुढे नतमस्तक झाले. असं ज्ञानोबारांनी केलं काय. चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांनी काय केलं. निर्जीव भिंतीला चालवलं. ज्ञानोबारांनी अजून काय केलं. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. जी ही निमिष मात्रे देह पालटिला. निमिष मात्राने देह पालटला आणि स्त्रियेचा पुरुष केला. हे अलौकिक अशी चमत्कार ज्ञानोबारांनी केला. ज्ञानोबारांनी अजून काय केलं. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. रेड्याच्या मुखातून वेद बोलविला आणि म्हणून निर्जीव भिंतीला चालवलं. हे अलौकिक कार्य करणारे ज्ञानोबा आहेत. म्हणून आमची जनाबाई म्हणते ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. 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 मरोणिया जावे माझ्या पोटा यावे. मरोनिया जावे माझ्या पोटा यावे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई काय म्हणते ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचे राजे आणि म्हणून ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे. शांती म्हटलं की पैठणचे नाथ बाबा. किती शांती. एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन माणूस थुकला. एकनाथ महाराजांना राग आला नाही. एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती गेले, स्नान केले, परत माघारी आले. परत माणूस पान खाऊन बसला होता. कशासाठी. एकनाथ बाबांच्या अंगावरती थुकण्यासाठी. परत थुकला. परत एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती स्नान करण्यासाठी गेले. परत स्नान केलं. एकनाथ महाराजांना राग आणायचा होता. असा प्रकार किती वेळा घडला. 108 वेळा हा प्रकार घडला तर एकनाथ बाबांना राग आला नाही. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. उलट त्याच्या तोंडाचं कातड निघालं. रक्त भंबोळ झाला. नाथ बाबांच्या पुढे नतमस्तक झाला. नाथ बाबा मला माफ करा. मला तुम्हाला राग आणायचा होता. परंतु राग येणारे संत नसतात. संत तुची जाणा जगी दया क्षमजाचे अंगी लोभ अहंता नाही मान.
नाही. ज्यांच्या अंतकरणामध्ये संत कोणाला म्हणायचं? संत तोची जाणा जगी दया क्षमा, ज्याचे अंगी ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये शांतता आहे, त्यांना संत म्हणायचं. नाही तर आता या कलियुगाच्या वातावरणामध्ये एवढे संत झाले, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी भरपूर संत झाले, परंतु संत त्यांना म्हणायचं नाही ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांतता आहे, त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले. आणि म्हणून एकनाथ बाबा शांत होते, श्रीमंत होते आणि शांत होते. आणि म्हणून नाथ बाबाला शांतीचे सागर म्हटलेलं आहे. नाथ बाबाच्या पुढे नतमस्तक झाले. तो यवना झाला, यवना अंगावर थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. उलट त्याला आशीर्वाद दिला आणि जीवन मुक्त केला. एवढी शांतता आणि वैराग्य. काय वैराग्य सांगायचं? ज्यांचा आज अभंग घेतलेला आहे ते तुकोबारायचं वैराग्य. ज्या जगद्गुरु तुकोबारायची 450 वर्षापूर्वी 65 लाखाची जागिरी होती. किती? 450 वर्षापूर्वी 65 लाखाची. तुकोबारायचे सासरे आप्पाजी गुळवे फार मोठे श्रीमंत. त्यांचा ऊस होता 3600 एकर. किती? 3600 एकर ऊस होता. आपला एकच एकर आहे, तो बी 265 आहे. त्याला बी काढे लावल्याशिवाय कारखाने घेऊन जात नाही. आता आपलं कुठं ठिकाण लावायचं बघा. एवढी जहागिरी तुकोबारायची सासऱ्याची. तुकोबारायची 65 लाखाची जहागिरी. परंतु तुकोबारायचं मन कधी प्रपंचात रमलं नाही. विठले हे चित्त प्रपंचापासोनी व म्हणते मणी बैसलासे. प्रपंचातून चित्त विटलेलं होतं. आणि ज्या वेळेस दुष्काळ पडला सगळी जाहिरी वाटून टाकली. आज हॉटेल आम्ही कर्जमाफी करू, कुणी म्हणेल आम्ही कर्जमाफी करू, परंतु पहिली कर्जमाफी करणारे आमचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची जाहिरी वाटून टाकली आणि 1 रुपया महागारी घेतला नाही. एवढं वैराग्य. शेवट स्वतःची धर्मपत्नी अण्णा वाचून मरण पावली तुकोबारायची. तुकोबारायने म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे. आता दुष्काळात पिढा गेली, आता निवांत झालो. बायको मेली निवांत झालो. आता एखादा बसलेला माणूस म्हणेल का बायको मेली निवांत झालो का? म्हणचाल का? तुम्ही म्हणचाल? कोणीच म्हणू शकत नाही. तुमचं कशाला मीच म्हणू शकत. सर्दी खोकला जरी झाला तरी बायकोला दवाखान्यात पळून घेऊन जाणारे तुम्ही आम्ही आहोत. परंतु तुकोबारायचं वैराग्य. काय वैराग्य तुकोबारायचं. सगळं वाटून टाकलं. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला षडवर मी सामार, केला षडवर मी सामार, केला जडवर मी सामार, केला जडवर मी सामार. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. लाथ मारली त्या संसाराला उधळून लावला. तो संसार उघड्या डोळ्याने संसाराची राख रांगोळी केली तुकोबारायने. आणि म्हणून संत होणं म्हणजे सामान्य नाही. नाहीतर भरपूर संत आहेत. वरी भगवा झाला म्हणे अंतरी वैश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू. महाराजांची भाषा आहे, कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो म्हणून त्यांना संत म्हणायचं नाही. आणि म्हणून संत म्हणजे सामान्य नाही. जगद्गुरु तुकोबाराय, ते तुकोबाराय सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत आहात. कसे आहात? माय आणि बाप प्रमाणे आहात. तुम्ही काय केलं? अवतार तुम्हा धराया कारण. अवतार धारण केला कशासाठी? उद्धाराया जन जड जीव. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. अजून काय केलं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाची. हे वाढवण्यासाठी सुख
भक्ती भाव धर्म टिकला पाहिजे याच्यासाठी सर्व जीवन समर्पित समाजासाठी केलं साधू संतांनी. स्वर स्वर पकडा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि म्हणून चंदनामध्ये जो सुगंध आहे त्याप्रमाणे साधू संत त्या चंदनाप्रमाणे आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जग. काय केलं? सुख वाढवलं, भक्ती वाढवली, धर्म टिकावला. हे साधू संतांचं कार्य आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जीवा. मी चौथर चरण पुढं म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणा. खास तुमच्यासाठी मी ठेवलेलं आहे पाठीमाग. म्हणा सर्वांनी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. जेवण केलंय नाही केलं? नाही येतोय का वास? येतोय. सगळ्याला भेटेल. मोकळ्या मनाने म्हणा. छान म्हणायचं. मिस्त्री कसले असते थुकून टाकणार. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. आता तुम्हीच पुढचे फक्त म्हणतात, पाठीमागचा मला काय कोणाचा आवाज येत नाही का? तुम्ही पाकिस्तानमधून आलात म्हणा सर्वांनी. गोड म्हणायचं, सगळ्यांनी छान म्हणायचं. आजीबाई तुमच्या घरात माणसं किती आहेत? तुम्ही हा किती आहेत? 7. मग 7 माणसाला भाजी किती करता? 2.5 तांबे असतील. मग मीठ किती टाकता? 2.5 तांबे. किती? चवी एवढं मीठ. फक्त मीठ जसं चवी एवढं असतं तसं भजन सुद्धा चवी एवढंच करा, थोडंच करा. परंतु असं करायचं की देवाचं नाव घेतल्याबरोबर ब्रह्मानंदे लहरी टाळी कोण देहाशी सांभाळे. गोड भजन कर. हा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. वा वा वा. तैसे तुम्ही जगी संत जन. बोला बोला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. वा वा. विठाला विठाला असो. कशा निमित्ताने सेवा हे सर्वांना श्रोत आहे. आज या ठिकाणी आपल्या या प्रांगणामध्ये श्री संत बाळूमामांचा पालखी सोहळा या ठिकाणी आणि मेंढे माऊलीचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बगाड नंबर 14 आणि पालखीचे कारभारी हालप्पा आणि सुंदर असे या ठिकाणी बाळूमामांचे आगमन या ठिकाणी अण्णाकाळी आपल्या या शेतामध्ये झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं साक्षात बाळूमामा या ठिकाणी विराजमान आपल्याला झालेलं असं बघायला मिळतं. का? स्वतः बाळूमामा सांगतात, माझ्याकडे काय येण्याची, आदमापूरला येण्याची काय गरज नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचेन, फक्त तुमचा भाव शुद्ध ठेवा. विठाल विठाल नाहीतर सहजासहजी प्रत्येकाच्या दारामध्ये असा हा सोहळा बाळूमामाचं या ठिकाणी आगमन, पालखी सोहळा या ठिकाणी, मेंढी माऊलीचं आगमन या ठिकाणी होतं. हे परम भाग्याचं लक्षण आहे. आणि एकदा ना देव आला. देव आल्यानंतर एकतर 3 वर्ग असतात. सामान्य माणसाला जन्माला यावं लागतं, साधू संत स्वतःहून येतात आणि देवाला आणावं लागतं. आणि याला रूपा बळे करुणी खळहरी दासी. सामान्य माणसाला तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. कर्म गतीने जन्माला यावंच लागतं. नाही म्हटलं तरी आगा कर्मी जे केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म फेडण्यासाठी जन्माला यावंच लागतं. परंतु साधू संत स्वतःहून येतात. येथे उपकारासाठी आले घर जावई खुंटी. एकदा ना देव आपल्या या दारामध्ये आला. मग काय, जसा कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. देव आल्यानंतर काय, देव आला घरा.
देव आल्यानंतर मग 17व्या शतकामध्ये एकही संत जन्माला आला नाही. 18व्या शतकामध्ये विचार जर केला तर संत जन्माला येण्यासाठी खऱ्या अर्थानं कुस पवित्र असावी लागते. काय असावी लागते? कुस पवित्र. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमीट. कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा? प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आला. प्रत्येक समाजामध्ये. एक आमचा हा समाज पाठीमाग राहिला होता, तो धनगर समाज. धनगर समाजामध्ये संत एक होऊन गेले की माय माऊली अहिल्यादेवी पुण्यश्लोक ही पदवी प्राप्त झाली. ती पदवी कमी वाटली आमच्या महादेवाला. सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी, परंतु ती पदवी कमी वाटली आणि म्हणून स्वतः महादेवाने अवतार धारण करायचं ठरवला. कुणाच्या पोटी? कुस पवित्र असावी लागती आणि सेवेची पुण्य असल्याशिवाय देवाला अवतार धारण करता येत नाही. आणि ती कुस निवडली आमच्या सुंदराबाईची. मायप्पा आणि सुंदराबाईच्या पोटी खऱ्या अर्थानं सन 1892 3 ऑक्टोबर 1892 कालखंडामध्ये कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा अक्कोळे या गावी श्री संत बाळू मामाचा जन्म या सुंदराबाई आणि मायप्पाच्या पोटी झाला. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. मामाच्या नावानं. आणि एकदा ना देव जन्माला आला रे आला. साधू संत येता घरा जीवन सुखात. साधू संत येता घरा जीवन सुखात. बाळू मामा आले धनगार रूपात. बाळू मामा आले धनगार रूपात. बाळू मामा आले धनगर रूपात. बाळू मामा आले धनगर रूपात. साधू संत येत घरा जीवन सुखात. साधू संत येत घरा जीवन सुखात. बाळू मामा आले धनगर रूपात. बाळू मामा आले धनगर रूपात. बाळू मामा आले धनगर रूपात. पटच्या पारी ऐत बारी आला. मुठभर भंडारा देवडिया गेला. मुठभर भंडारा देवनिया गेला. मुठभर भंडारा देवनिया गेला. काय या भंडाऱ्याची ताकद आहे? हा भंडारा सामान्य नाही. हा भंडारा कपाळाला लावल्यानंतर हा भंडारा कपाळाला लावल्यानंतर कर्मरेषा बदलण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. हा भंडारा लावल्यानंतर जीवन पलटण्याची ताकद आहे या भंडाऱ्यामध्ये. एवढी ताकद आहे. कॅन्सर सारखा रोग असेल, दैन्य असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, भूतबाधा असेल, करणी असेल, या सगळ्या गोष्टी निघून जाण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. पाटच्या पारी ऐतवारी आला. मुठभर भंडारा देवनिया गेला. मुठभर भंडारा देवनिया गेला. मुठभर भंडारा देवनिया गेला. आजवारी होतो देवालय मी दुःखात. आजवारी होतो देवालय मी दुःखात. बाळू मामा आले धनगर रूपात. बाळू मामा आले धनगर रूपात. बाळू मामा आले धनगर रूपात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाळू मामांचा जन्म झाला. हा बाळू मामा म्हणजे सामान्य नाही, महादेवाचा अवतार हे बाळू मामा आहे. द्वादशीचा पर्वकाळ सोमवार गाठला आणि 4:23 बाळू मामांचा जन्म झाला. जसा श्रीकृष्ण परमात्माला जसं खोडकर म्हणायचे, तसे आमच्या बाळू मामाला वेडसर म्हणायचे. बाळू मामा लहानपणी काय करायचे? काट्यावरती जाऊन झोपायचे. काय लोक म्हणायचे, अरे काय, अरे बाळू काय नाही म्हटलं, हीच माझी गादी आहे. कधी कधी झाडावर जाऊन बसायचे. अरे वरती कशाला म्हणायचे, हे झाड नाही, हा मंदिराचा कळस आहे, माझं मंदिर काय होणार आहे, इथं कळस होणार.
ही ताकद आहे त्या शब्दाची. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. म्हणजे संत हे सामान्य नाही आणि जगाचं कल्याण करण्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती पुरोपकार. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची याची कारणाची आजी याची कारणाची याची कारणाची बोलिले ते रुची बोलिले ते रुची बोलिले तिरुची बोलिले तिरुची सात भावे वर्ताय वाट बाणताना भावे वर्ताय वाट संताचे मारे गाडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेवटने पाहेगा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावी भरताया. वैकुंठ सोडलं साधू संतांनी तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी. मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्तीनाथ. निवृत्त झाल्यानंतर माणसाला प्राप्त होतं ज्ञान म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की भक्तीचा मार्ग सोपा झाला म्हणून तिसरा सोपाना. आणि भक्तीचा मार्ग सोपा झाला की माणसाला मिळते मुक्ती म्हणून चौथी मुक्ताबाई. विठाल विठाल आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे परम भाग्याचं लक्षण आहे. या ठिकाणी आपल्या या प्रांगणामध्ये रेडणी गावामध्ये आणि आपल्या अण्णांच्या या प्रांगणामध्ये हा सोहळा घडतो. हे परम भाग्याचं लक्षण आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. गेलेली चिंता महागारी येते. वारलेला माणूस येतो का महागारी? येतो का? का तुमच्याकडे येतो वारलेला माणूस? वारलेला माणूस कधी महागारी येणार नाही. तसा चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि म्हणून त्याला अनंत जन्माची पुण्य असावी लागते. तीळ तीळ पुण्य सापडे तरी बहुत जन्माशी जोडे. नाम तुझे वाचसे आतोडे समागम घडे संतांचा. आणि म्हणून या दरबारामध्ये आल्यानंतर आता प्रत्येकाची कपाळे कसे दिसतात? प्रत्येकाची कपाळे कसे आहेत? पिवळे आहेत ना? प्रत्येकाची जसं सोन्यासारखी पिवळे आहेत. आणि म्हणून जीवनाचं सार्थक कार्यार्थ. आणि आपण या दरबारामध्ये आल्यानंतर भंडारा लावून बसावं. भंडाऱ्याची ताकद समुद्र मंथनातून आलेला हा भंडारा आहे, सामान्य नाही. दोन प्रकारचा भंडारा आहे. एक आपण जो लावतो तो भंडारा आणि जो प्राशन करतो आपण महाप्रसाद तो एक भंडारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. लागली असा हुल उमटलं पाऊल मामा तुम्ही येन केलं हो देवा तुमच्या येण्यानं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. 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 लागली असा उलग उमटलं पाऊल. लागली आता उलग उमटलं पाऊल. मामा तुम्ही येणं केलं. मामा तुम्ही येणं केलं. एकदा सर्वांनी हात वरती करा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. 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 देवाऱ्यात मूर्ती तुमची पूजतो जीवा पाडा. बरकत ही आली माझ्या सुखामध्ये वाढ. बरकत आहे आणि माझ्या सुखामध्ये वाढ. बरकत आहे
बोला बोला बाळू मामाच्या नावानं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 हे पहा उदाचा कार्यक्रम चालू झालेला आहे कोणी उदाला अडवू नका सर्वांनी जे आहे त्या ठिकाणी जागेवरती बसून घ्या विठाला 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 जरा विठ्ठल 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 या दरबारामध्ये आल्यानंतर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही एकदा एरगट्टीच्या माळावरती बाळूमामाचा तळ आलेला होता त्या गावातील एक फार मोठा दरोडेखोर होता बाळप्पा बागडे नावाचा जीवनभर त्यानं लुटमार केला चोऱ्या केल्या परंतु चोरी कुणाची केली सरकारी मालमत्ता लुटली कधी गरिबांना लुटलं नाही बाळप्पा बागड्याने परंतु ज्या वेळेस त्याच्या गावामध्ये त्या माळावरती एरगट्टीचा माळ आणि त्या माळावरती बाळूमामाचा तळ आहे समजलं भरपूर मेंढ्या आहे फार मोठी संपत्ती आहे आदमापूरचा राजा हे म्हणतात बाळूमामा भरपूर आहे त्याच्याकडे म्हटले एकदा आपण एकदाच हात टाकायचा जेवढी आहे तेवढी सगळी संपत्ती लुटायची आणि कायमची जी किरकिर आहे ती घालवून टाकायची परत चोऱ्या करायच्या नाही असं ठरवलं परंतु चोरी करण्याच्या अगोदर म्हटले आता तो तळ पाहून यावा लागेल आपल्याला बघितला तळ आणि म्हटले आता आपण बरोबर सगळे शांत वातावरण झाल्यानंतर मग चोरी करायची 1 किलोमीटरच्या अंतरावरती बाळप्पा बागडे आणि त्याचे 14 जण सवंगडे होते ते बसले बाजूला म्हटले हे सगळे वातावरण शांत झाल्याशिवाय आपल्याला चोरी करता येणार नाही बसले 8 वाजल्या 9 वाजल्या तरी सर्व भक्तजन येतात आरतीचा सोहळा इकडे संपन्न झालेला त्या ठिकाणी 9:30 वाजल्या 10 वाजल्या तरी लोक लांबून का वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे काय सांगायची गोष्ट नाही इथं या म्हणून या दरबारामध्ये या म्हणून कोणाला सांगावं लागत नाही मानाने येतात सगळे 11 वाजले मग वातावरण थोडं शांत झालं झाल्यानंतर मग म्हटले आता वातावरण शांत झालंय 1 किलोमीटरच्या अंतरावरती थांबलेले म्हटले चला आता पटकन जायचं चोरी करायची आणि कायमची चिंता मिटवून टाकायची निघाले सनसन निघाले तळ तर समोर दिसतोय परंतु येईना 1 वाजले तरी तळ आला नाही परत म्हटले चला पटपट पटपट 2 वाजल्या तळ आला नाही बाळप्पा बागडे म्हणला अरे वेड्यानो असं जर करत जर बसायचं म्हटलं तर इथंच पाठ होईल चला पटकन पटापटा पटापटा पळा सगळे जण पळायला लागले 14 जण त्याचे संगोडे पटकन तळ गाठायचा आहे चोरी करायची पळाले तरी 3 वाजल्या तरी तळ आला नाही शेवट पेकळून खाली बसले खाली बसल्यानंतर बाळप्पा बागडे म्हणला हे अरे बसू नका म्हणला चला पटकन आपल्याला पुढं तळ गाठायचं आहे चोरी करायचे ते म्हटले आता काय आमच्या अंगात अवसान राहिलेलं नाही सगळे म्हणले एखाद्याने काना लहान मुलांनी जरी कानाखाली मारली तरी आम्ही खाली पडू असे अंगात अवसान राहिलेलं नाही आमच्या आता ते तुम्हीच कर नाही म्हटले बरं आपण म्हटले काय हरकत नाही सकाळी बघू आपण सकाळी 6 वाजता निघाले बाळप्पा बागडे निघाला आणि निघाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये तर तळ त्या ठिकाणी समोर आला आल्यानंतर बाळूमामा सुंदर असा बाळूमामाचा पोशाख पगडी घातलेला आहे हातामध्ये काट्या आहे खांद्यावरती घोंगडे आहे आणि काठीनं गोल रिंगण अशी ओढत होते बाळूमामा आता बाळूमामा म्हणजे अंतर्ज्ञानी बाळूमामाला सांगायची काय गरज आहे ओळखलं ए बाळप्पा बागडे इकडे म्हटले काय रात्री तुला चोरी करायची होती काय बाळ थरथर कापू लागला बाळप्पा बागडे म्हटले मामा मला माफ करा मला माझ्याकडून ती चूक झाली मला करायचं होतं अरे मी सर्व जगाचा मालक आहे सर्व जगाचं करतो मी काम सर्वावरती लक्ष माझं आहे आणि तू माझ्या तळावरती चोरी करतोस
थरथर थरथर कापलं आणि बाळप्पा बागड्या साष्टांग दंडवट घातला. बाळप्पा बागड्याने श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवट घातला आणि म्हटले माझ्याकडून चुकी झाली, परंतु याच्या पुढे मी आयुष्यभर कधी चुकी करणार नाही. आयुष्यभर मी तुमची सेवा करणार. आणि दरोडेखोर असणारा सुद्धा मामांचा सेवक झाला. विठ्ठल आणि म्हणून संत जे असतात ते माय आणि बाप प्रमाणे असतात. आईचं प्रेम किती असतं आपल्या लेकरावरती? निस्वार्थ प्रेम करणारी जगाच्या पाठीवरती एकच जात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. मनामध्ये तीळ मात्र स्वार्थ नाही, कुठली इच्छा नाही, कुठली भावना नाही, अशी निस्वार्थ प्रेम करणारी जात म्हणजे आईची. म्हणतात की शेजार चिन्ह घातलेला तूप भात आणि आईनं मायेनं फिरवलेला हात सारखा असतो. त्या आईची उपमा आणि बापाची उपमा इथं जगद्गुरु तुकोबराय साधू संतांना देतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही कृपावंत आहात. काय केलं? कृपाया केली संत जगी माझी अलंकारी दिवाणी. प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसी. साधू संतांनी काय केलं? उपकार केला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आणि म्हणून साधू संत म्हणजे माय आणि बाप प्रमाणे असतात. याचं वर्णन यथार्थ वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, बापा कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू. मी काय वर्णन तुमचं करावं? का अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. अवतार कशासाठी धारण केला? की जगाचा उद्धार व्हावा. आणि म्हणून तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी बाळो मामा विराजमान या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून कुठल्याही मार्गाने तुम्ही सेवा केलेली वाया. आमचे सेवकरी आहेत त्यांच्यासाठी भाजी भाकरी आणा. जिथं कुठं दिसतील मेंढी माऊली तिथं त्यांची तिथं पाण्याची व्यवस्था करा. दुसरं काही लागत नाही. कोणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. याच्यासारखा परमार्थ कुठला नाही. याच्यासारखी भक्ती कुठली नाही. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने
माणसाशी माणसा समवागणे खरा तो एकची धर्म शेजारच्याचे बांध कोरावे कोरावे का शेजारच्याचे बांध जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पण्यासाठी प्रेम सुख देई प्रेम सुख घेई हे साधू संतांनी तुम्हा आम्हाला शिकवलेलं आहे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम साधू कसं जीवन जगावं कसं राहावं चांगलं गावं हे साधू संतांनी शिकवलं संसारामध्ये सुद्धा परमार्थ करता येतो हे साधू संतांनी शिकवलं संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ करता येतो आणि म्हणून हे शिकवलं कोणी तर साधू संतांनी तुम्हा आम्हाला शिकवलं आणि म्हणून आई वडिलाप्रमाणे आपल्याला सांभाळतात विठाला महाराज सांगतात प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थ करता येतो कारण हा संसार जर पाहिला तर लटका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन एक तर संसार खोटा आहे लटिका व्यवहार आहे प्रपंचात सुख नाही समाधान नाही शांतता नाही जो देखे सो जो देखे सो दुखिया है रे सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुःख बांधवडी आहे हा संसार प्रपंचात सुख आहे का नाही हो तीळ मात्र सुख नाही समाधान नाही शांतता नाही आणि म्हणून संसारात जे सुख नाही ते सुख या वैष्णवाच्या संगतीमध्ये वैष्णवा संगती सुख वाटी जीवा नाहीतर एक संसाराने त्रस्त झालेली म्हातारी मराय निघाली म्हातारी म्हणलं तर चालेल का कधी एखाद्या बिचारीला राग यायचा पण आजी म्हणून ती मराय निघाली मरायला रात्रीची निघाली ती मला भेटली म्हटलं काय झाले आज नाही म्हटले मी मराय निघाली का झाले काय घरात कोण नीट बोलत नाही मुलगा नीट बोलत नाही सून नीट बोलत नाही म्हातारा नीट बोलत नाही म्हाताराला लक्षात तुमच्या आलं का मला ते उशिरा कळलं म्हातारा म्हणजे म्हातारा नवऱ्याला म्हातारा म्हणतात कोणी नीट बोलत नाही महाराजांची भाषा आहे बरे बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर थुंकून या हे गाव ना गाव गेलं आणि ह्याचा कधी नंबर लागायचा तुमचा नाही म्हातार म्हणजे आणि म्हटले कोणी नीट बोलत नाही खऱ्या अर्थानं मरायचंय काही नाही घरामध्ये सुख नाही समाधान नाही वैताग आला प्रपंचाचा मरणार आहे म्हणलं मरू नकोस एकदा जन्म आहे आणि बऱ्याच जणांचा गोड गैरसमज आहे की माणूस मेला की त्याला पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो मनातही आणायचं नाही माणूस मेला की मेला त्याला परत जन्म नाही रे आणि एकदाच आहे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरा पडे एकदाच आहे पाप जास्त झालं की नरक आहे पुण्य जास्त झालं की स्वर्ग आहे आणि पाप आणि पुण्य हे दोन्ही समान व्हावं लागतं सहज होत नाही पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली हे दोन्ही समान झाल्यानंतर मग मनुष्य जन्म विठाला आणि म्हणून एकदाच आहे मरायचं नाही म्हटले आनंदाने जीवन जगायचं आनंद जगाला अर्पण करायचा तुकोबराय म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंद हे जगाला आनंद अर्पण करा आपण आनंद घ्या आनंद या जीवनाचा सुगंधा हरी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध हरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठा कोणी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंध हरी
परी दरवळावा. आनंद जीवनाचा सुगंधाप्रमाणे दरवळत राहायला पाहिजे, मरायचं नाही. आनंद एखाद्याला आणि जे देहाचा त्याग करतात, गळफास लावून घेतात, आत्महत्या करतात, विष प्राशन करतात, त्याच्यासारखा मूर्ख जगाच्या पट्टीवरती कोणी नाही. अतृप्त त्याचं जीवन पुढचं राहिलेलं आहे. आणि म्हणून एकदाच आहे या मनुष्य जन्मामध्ये येणे जन्मे मज ओळखावे, येथेच उद्धारावे आणि येथेच तोडावे नरक यातनेशी. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी. भरपूर सांगितलं ते आजीबाईला नाही म्हणले मरणार आहे मरणार आहे मला मरायचंय. मग म्हटलं मराय चाललेस, रात्रीचा प्रसंग आहे, हातात खंजीर कशाला घेतलाय? नाही म्हणले महाराज तुला नाही कळणार. का? साप इचू काटा दिसला पाहिजे. अगं मराय चाललेस मग कशा तरी मरणारच आहे की. अहो कुठलं मर जरी माणसाला सहन म्हटलं तरी सहन होत नाही. आगा मरहाना बोल ते. आणि म्हणून या प्रपंचामध्ये कसं जीवन जगावं, कसं राहावं हे साधू संतांनी शिकवलं. एक नवीन सासू झाली होती. सासू कळते का तुम्हाला? का झाली कोणी तर नवीन सासू? कधी होते नवीन? का तिचं लग्न झालं? हे गाड्याची उत्तर आहे, लेडीजची उत्तर आहे, तुम्ही देऊ नका. हा बरं असू द्या, ठीक आहे. तिच्या मुलाचं लग्न झाल्यावर सासू, बरोबर आहे. आणि सासू ती नवीन झाली होती. सासू सासू लग्न झाल्यानंतर कुठं बसते? बोला बोला पटकन बोला. कुठं बसते? पत्र्याव? काय उत्तर आहे पत्र्याव? कुठं बसते सासू? सासू घरात, तिला दुसरी जागा नाही. बोला बोला, गड्याने उत्तर नका देऊ. जो कोणी उत्तर देईल त्याला मी चांदीचं नाणं देणार आहे. तुम्हाला चांदीचं नाणं द्यायचं असेल तर मी रात्री एवढं फिरत आलो असतो. बोला बोला पटकन. कुठं बसते सासू? अहो तिकडून सामान आलेलं असतं का? काय काय आलेलं असतं. हा बरोबर उत्तर दिले. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सर्व. आजचं पाकिट तुम्हाला मोकळं मोकळं. ते सासू सोप्यावरती बसले होते आणि शेजारी सून उभी होती. म्हटले हे सुनबाई बस माझ्यापाशी. सासू सुनबाई आज्ञाधारी होती. म्हटले नाही सासूबाई तुम्हीच बसा. मग तू? मी म्हटले मी खुर्चीवरती बसते. खुर्चीवरती बसते. आणि मी खुर्चीवर बसल्यावर मग तू कुठं बसणार? सोनबाई म्हणली आत्याबाई तुम्ही खुर्चीवर बसल्या, मी खाली फरशीवर बसते. आणि थांबली नाही सासूबाई. ती म्हणली पुढं, परत म्हणली मीच फरशीवर बसल्या, मग तू कुठं बसणार? सोनबाई म्हणली तुम्ही फरशीवर बसल्या, मी बाहेर वाट्यावर बसते जाऊन. आता तरी थांबायला पाहिजे का नाही? आणि म्हणले मीच वाट्यावर बसल्या, तू कुठं बसणार? म्हणली तुम्ही जर वाट्यावरती बसला सासूबाई तर मी एक खड्डा कणते, त्या खड्ड्यात जाऊन बसते. आता तरी थांबायला पाहिजे. आणि मीच खड्ड्यात बसल्यावर तू कुठं बसणार? तिनं ऐकलं म्हणले तुम्ही खड्ड्यात बसल्यावर मी वरनं माती टाकणार. विठाला विठाला सगळं कसं जीवन जगावं, कसं जगावं हे साधू संतांनी शिकवलं. ते पहिले फार गोड म्हणत होते. सुनबाई सासूला काय म्हणत होती? आत्या 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 आत्या. काय म्हणत होती? आत्या. आता काय म्हणते? आई. बरोबर आहे. आई म्हणते सगळं घरातले काम करून घेते. विठाला विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे साधू संतांनी कसं जीवन जगावं, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत. तुकोबारांनी टोपलीमध्ये देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारामध्ये गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पोसोनी. माणसं म्हणायची देव नलगे, देव नलगे, देव नलगे, देव नलगे, साठवणीचे हृदय झाले, साठवणीचे हृदय झाले. देव नलगे, देव नलगे, साठवणीचे आयताला घर पोसुनी. माणसं म्हणायचे देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे.
आमच्याकडे देव ठेवण्यासाठी जागा नाही. आमच्या श्री संत सावता महाराजांनी सावता म्हणे केला म्हणा विठ्ठला पायी गोविला गळा. आमच्या जनाबाईनं दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. गळा बांधूनिया दोर, गळा बांधूनिया दोर, गळा बांधूनिया दोर, गळा बांधूनिया दोर. हे हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. आमच्या जनाबाईनं धरिला पंढरीचा चोर, गळ्या बांधून या दूर. हृदय बंदी खाणा केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर. तुकोबारायांनी प्रत्येकाच्या दारामध्ये गेले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. माणसं म्हणायचे देव न लगे साठवणीचे रुंतले जागे. तुकोबाराय म्हणाले देव घ्या फुका, देव घ्या फुका, नलगे रुका मोल काही. आणि म्हणून आयता आला घर पुसोणी. आणि म्हणून अंतकरणामध्ये देवाला दुसरं काही लागत नाही. सोन्या मोत्याचे अलंकार घातले म्हणून कधी देव प्रसन्न होत नाही हो. अंतकरणात शुद्ध भाव लागतो, देवाला दुसरं काही नाही. तुम्ही अंतकरणापासून हाक मारा देवाला. बाळवा म्हणतात ज्याच्यासाठी मी हाय त्याच्यासाठी हाय, आणि ज्याला नाही त्याला मी कधीच नाही. विठाला 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 विठाला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. एक तू देव कर बाळो मामा सारखा, एक तू देव कर बाळो मामा सारखा. आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू देव कर बाळो मामा सारखा, एक तू देव कर बाळो मामा सारखा. आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळो मामा गारव्यासारखा. आणि म्हणून अंतकरणातील भाव बाळूमामाला आवडतो. हाक मारा, हाकेसर शिवडी घालून या स्तंभ पुढे. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. जात गीता नाम विठोबाचे जळते पर्वत पापांचे. आणि म्हणून नामस्मरणाला फार महत्व आहे. ही देवाने दिलेली शेवटची बँक आहे, हरिनामाची बँक आहे. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ज्याला ज्याला वाटते आपल्या जीवनाचं चांगलं हो, त्यांनी काय करायचं, बाळूमामाच्या नावाने चांगलं भलं म्हणा. एकदा सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा. राहू द्या सकाळपर्यंत. चांग भलं रा चांग भलं बाळू मामाचं चांग भलं. चांग भलं रे चांग भलं बाळू मामाचं चांग भलं. चांग भलं रा चांग भलं बाळू मामा हो चांग भलं.
करा, सर्वांनी खाली हात करा. काय माणसं हुशार आहे ती वर करा म्हणून वरडून सांग. एवढी माणसं निवार घट आहेत. फार महत्व आहे नामस्मरणाला, फार महत्व आहे. तुम्ही सर्व माय मौल्य भरपूर आहात. आमच्या जनाबाईचे चरित्र जर उघडून पाहिलं तर आमच्या जनाबाईनं आयुष्यभर देवाचं. कोण जनाबाई होती? जी पांडुरंगाच्या कृपेने जन्माला आली जनाबाई. गंगाखेडची जनाबाई होती. पांडुरंगाच्या कृपेने जन्माला आली आणि म्हणून पंढरपुरामध्ये दामू शेट्टीच्या घरात नामदेव महाराजांची दासी म्हणून राहत होती जनाबाई. दासी म्हणून राहत होती आणि म्हणून जनाबाई ज्या ज्या वेळेस भजन करायची तर भगवान परमात्मा जनाबाई संग दळण दळू लागायचा. काय त्या जनाबाईचा अधिकार त्या भक्तीचा. जनाई करीते हरी भजन दळितसे देवकी नंदन. जनाई करीते हरी भजन. मंदिर झाले तिच्या घराचे, तिच्या घराचे. एवढी भजन करायची की तिच्या घराचं मंदिर झालं होतं जनाबाईच्या. भगवान परमात्मा दळण दळू लागायचा आणि जनाबाईने पुढे म्हणावं आणि देवाने पाठीमागं म्हणावं. काय त्या अधिकार त्या जनाबाईचा आमच्या. आणि अशाच जनाबाई रंगून गेली ओव्या म्हणता म्हणता. आणि काय झालं? पाठ झाली देवाला कळलं नाही. आणि त्या ठिकाणी काकडा चालू झाला. अगदी 5 मिनिटांमध्ये थांबणार आहोत. आणि काकडा सर्व चालू झाला. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरी. आणि म्हणून भक्ती पाहून भगवान परमात्मा जनाबाईच्या दारामध्ये एक नवरत्नाचा हात तिथंच राहिला आणि गोधडी घेऊन विटेवर उभा राहिला. म्हणले बडवे लोक बडवे आले. म्हटले ही गोधडी कोणाची? त्या गोधडीवर तपासला. मग जनाबाईची म्हटली. जनाबाईला बोलून घेतलं. जनाबाईला सूळ रविला आणि सुळाव देण्याचं ठरवलं. जनाबाई म्हणली माझी शेवटची इच्छा आहे, त्या देवाला फक्त बघू द्या. देवाच्या पुढे गेली. म्हटली देवा धुंद झाला तुझा दरबार. अरे तुझं नाव घेते अशी अवस्था होत असेल. सुळाचं पाणी झालं. आणि म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मे पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. आणि म्हणून वाढावया असुक भक्तिभाव धर्म कुळाचरण विठोबाचे. आयुष्यभर देवाचं चिंतन केलं. आणि म्हणून तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन ज्ञानेश्वर माऊली